नमस्कार, आजचा टॉपिक आहे म्युच्युअल फंड्समध्ये गोल प्लॅनिंग कशी करायची। तर एक्झाम्पलसाठी समजा आपण मानून चालूया की तुम्हाला चाइल्ड एज्युकेशनसाठी प्लॅनिंग करायची आहे। तर एक्झाम्पलसाठी समजा तुमचा मुलगा 1 वर्षाचा आहे आणि 18 वर्षानंतर हायर एज्युकेशनसाठी तुम्हाला पैशाची गरज लागणार आहे। तर आता इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याकडे किती वेळ बाकी आहे? तर 17 वर्षे। तर 17 वर्षे आपल्याकडे अजून इन्व्हेस्टमेंटसाठी वेळ बाकी आहे। तर आपण मानून चालूया की हायर एज्युकेशनची जी फीस आहे तर ती आज रोजी 10 लाख रुपये। तर आज जर आपल्याला ते शिक्षण मुलाला द्यायचं असेल तर आपल्याला 10 लाख रुपयाची गरज आहे असं आपण मानून चालतोय। तर 17 वर्षे आपल्याकडे आहेत आणि 10 लाख रुपये आपल्याला लागू शकतात। आणि आपण मानून चालतोय जिथं आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर इथं आपल्याला इयरली 12% रिटर्न भेटू शकतात। आणि जो मुलाच्या शिक्षणाचा खर्च आहे तर त्या शिक्षणाची जी महागाई आहे तर प्रत्येक वर्षी 7% नी वाढत आहे असं आपण मानून चालतोय। कारण 17 वर्षानंतर आपल्याला पैसे लागणार आहे तर जी फीस आज कॉलेजला लागणार आहे तेवढी 17 वर्षानंतर लागणार नाही, तर फीस ही वाढलेली असेल। तर 7% नी जर फीस वाढत असेल तर त्यावेळेस फीस लागेल 17 वर्षानंतर 31,58,000 रुपये लागतील। त्यावेळेस 17 वर्षानंतर शिक्षणासाठी जे आज 10 लाख रुपये लागत आहेत तर ते 17 वर्षानंतर 31 लाख रुपये लागू शकतात जर 7% नी महागाई ही वाढत राहिली तर। आता एवढे पैसे जर लागणार असेल तर आता आपल्याला बघावं लागेल की एवढे पैसे जमवण्यासाठी आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल। तर जर समजा तुम्ही मंथली गुंतवणूक केली एवढे पैसे बनवण्यासाठी तर 5,062 रुपयाची तुम्हाला मंथली SIP करावी लागेल, किंवा जे इयरली करू शकतात ते त्यांना 57,696 रुपयाची SIP करावं लागेल इयरली। आणि जर कोणी लमसम इन्व्हेस्ट करू शकते वन टाइम तर 4,60,000 रुपयाची लमसम करावी लागेल। एवढे पैसे जर तुम्ही इन्व्हेस्ट केले या तिन्हीमधून कुठलाही एक ऑप्शन जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले तर तुमचे पैसे 31,58,000 रुपये 17 वर्षानंतर हे बनू शकतात। आता दुसरं जर आपण एक एक्झाम्पल घेऊ, जर समजा तुम्हाला चाइल्ड मॅरेजसाठी प्लॅनिंग करायची आहे तर चाइल्ड मॅरेज आता आपण मानून चालूया की 20 वर्षानंतर तुम्हाला मुलाचं मुलीचं लग्न करणं आहे। तर आपलं जे गोल आहे तर त्यासाठी वेळ किती आहे आपल्याकडे? 20 वर्ष आहे। आणि आता आपण मानून चालतोय की लग्नासाठी आता सध्याचा जो खर्च आहे तर तो 5 लाख रुपये, तर 5 लाख रुपये सध्या लागू शकतात जर सध्या लग्न करायचं असेल तर। आणि आपण मानून चालतोय आपण जिथं इन्व्हेस्टमेंट करणार आहे तिथं आपल्याला 12% रिटर्न हे भेटू शकतात। आणि जो इयरली महागाई जी आहे या क्षेत्रामध्ये तर ती 8% नी इयरली वाढत आहे असं आपण गृहीत धरतोय। तर असं जर असेल तर 20 वर्षानंतर त्या लग्नाला आज जे लग्न 5 लाखामध्ये होऊ शकते त्यावेळेस लग्नासाठी आपल्याला 23,30,000 रुपये लागू शकतात जर 8% नी इयरली महागाई ही वाढत गेली तर। म्हणजे जे लग्न आज आपण 5 लाखात करू शकतो हेच लग्न 20 वर्षानंतर 23 लाख रुपये लागतील लग्न करण्यासाठी। आता हे 23 लाख रुपये अचीव करण्यासाठी आपल्याला मंथली किती गुंतवणूक करावी लागेल? तर त्याचं उत्तर आहे 2534 रुपयाची जर मंथली आपण गुंतवणूक केली तर 20 वर्षामध्ये आपल्याला 23,30,000 रुपये भेटू शकतात। आणि जर कोणी इयरली गुंतवणूक केली तर 28,879 रुपयाची इयरली गुंतवणूक करायची आहे तरी सुद्धा 23 लाख रुपये 20 वर्षात बनू शकतात। आणि जर कोणी लमसम करणार असेल तर 2,41,000 रुपयाची जर लमसम केली तरी सुद्धा 20 वर्षानंतर 23 लाख रुपये हे बनू शकतात। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो गोल आहे त्याप्रमाणे प्लॅनिंग करू शकता की मला कुणाला घर बांधण्यासाठी प्लॅनिंग करायची असेल, कुणाला कार घेण्यासाठी प्लॅनिंग करायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये प्लॅनिंग करू शकता। आणि जे गोल पूर्ण करण्यासाठी जी अमाऊंट तुम्हाला लागणार आहे त्यासाठी तुम्ही SIP चालू करू शकता। आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू करण्यासाठी तुम्हाला जर काही मदत हवी असेल, माझा सल्ला हवा असेल, कुठल्याही प्रकारचे सजेशन हवं असेल तर मला तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। मी एक MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, तर माझ्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। खूप खूप धन्यवाद।